तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर होतं काय, साऱ्यांना गणपती उत्सव आवडायचा म्हणून सुमित्राई सगळ्यांना म्हणते, यावर्षी पण आपण गणपती उत्सव ठेवायचा का? मग जानकी त्याला होकार देते. अरुंधती मात्र तिला विचारते, वहिनी तुम्ही असा होकार का दिला? मग ती म्हणते, कारण याच वेळी महासंगम होणार आहे. म्हणजे ती आपला हिंट देते की सारंग वेश बदलून घरामध्ये आईला भेटायला येणार आहे. आणि होतं पण तसं. घरामध्ये सजावटीचं काम चाललं असतं, त्यावेळेस सारंग आपल्याला दिसतोय दाढी मिशीवर लावून आणि हातात फुलं घेऊन येतो आणि डायरेक्ट आईच्या मागे तिच्या रूममध्ये जायला निघतो. पण तेवढ्यात आईच्या रूममधनं ऐश्वर्या बाहेर येते आणि ती साराला बघणार. त्याच वेळेस जानकी हुशारी दाखवत दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते. त्यामुळे ऐश्वर्या लक्षात येत नाही. मग सारंग रूममध्ये जातो आईच्या आणि मग आई त्याला विचारते, अरे तू कोण बाबा, इकडे कशाला आलास? मग तो हळू दाढी मिशी काढतो आणि तिला कळतं की आपला सारंग अजूनही जिवंत आहे. ती एवढी खुश होते. आणि इकडे बाहेर मात्र जानकी सगळ्यांना म्हणत असते की आई आपल्या बाजूने येतील का, किंवा ते आपल्या प्लॅनमध्ये सामील तरी होतील का? पण तेवढ्यात आपल्याला आईचा आवाज येतो. ती म्हणते, येणार, मी तुमच्या प्लॅनमध्ये सुद्धा सामील होणार. असं म्हणून ती आणि जानकी हातामध्ये हात देतात. मग जानकी पण फार खुश होते. आता आईची साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात, असं मस्त छानसं स्लोगन ती म्हणते. म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आता ऐश्वर्याचं काहीही खरं राहणार नाही, हे आपण निश्चित झालंय. बघूया पुढे काय होतं ते. पण तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.